नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, भारताच्या पाणी संकटावर. पण आपण फक्त समस्येबद्दल नाही, तर एका अशा उपायाबद्दलही बोलणार आहोत, ज्याकडे आपलं फारसं लक्ष गेलेलं नाही. चला तर मग या स्रोताच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. हा प्रश्न कदाचित साधा वाटेल, पण याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर खरंच भारताचं पाणी संपत आहे का? चला आकडेवारी काय सांगते ते बघूया आणि या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर बघा, 2021 मध्ये भारतात प्रत्येक व्यक्तीसाठी वर्षाला सरासरी 1486 घनमीटर पाणी उपलब्ध होतं. आता हा आकडा कदाचित मोठा वाटेल, हो ना? पण जागतिक मानांकांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे पाहिल्यावर आपल्याला खऱ्या परिस्थितीची जाणीव होते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे जागतिक स्तरावर जी पाण्याची ताण मर्यादा ठरवली आहे, म्हणजे 1700 घनमीटर, ती आपण केव्हाच ओलांडली आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की संकट दारावर नाही, तर ते आता घरात येऊन पोचले. ही घसरणारी आकडेवारी बघा. आपण फक्त पाण्याच्या ताण मर्यादेच्या खालीच नाही, तर आपण 1000 घनमीटरच्या पाणी टंचाई किंवा दुष्काळ मर्यादेच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत. आणि अंदाज तर असे सांगतायत की 2031 पर्यंत परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. आपल्या समस्येची गंभीरता या एका गोष्टीवरून लक्षात येईल. विचार करा, अमेरिका आणि चीन हे दोन्ही मोठे देश मिळून जेवढं भूजल वापरतात त्यापेक्षा जास्त भूजल आपला देश एकटा वापरतो. म्हणजे आपण एकाच कमी होत जाणाऱ्या संसाधनावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून आहोत. आणि याचा परिणाम असा होतोय की आपल्या प्रमुख नद्यांची खोरीसुद्धा कोरडी पडू लागली आहेत. तर मग या गंभीर समस्येवर उपाय काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण उत्तर आपल्या डोळ्यांसमोरच आहे. फक्त आपण त्याकडे कचरा म्हणून पाहतो. आणि ते म्हणजे सांडपाणी. चला बघूया, हा कचरा एक मौल्यवान संसाधन कसा बनू शकतो. हे आकडे बघा, तेच सगळी कहाणी सांगतात. आपल्या देशात दररोज सुमारे 72,000 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होतं, पण त्यातल्या केवळ 27,000 दशलक्ष लिटरवर प्रक्रिया होते. म्हणजे निम्म्याहून अधिक पाणी ज्याचा पुन्हा वापर होऊ शकतो ते तसंच वाया जाते. केवढी मोठी क्षमता आपण गमावतोय. बरं, मग या दुर्लक्षित खजिन्याचा नीट उपयोग केला तर नेमके कोणते फायदे होऊ शकतात? चला ते पाहूया. बघा, हे पाणी किती वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येऊ शकतं. शेतीत सिंचनासाठी, कारखान्यांमध्ये, शहरांमधल्या बागा आणि उद्यानांसाठी, वीज प्रकल्पांना थंड ठेवण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. आता जरा विचार करा, जर आपण प्रक्रिया केलेलं सगळं सांडपाणी फक्त शेतीसाठी म्हणजे सिंचनासाठी वापरलं तर तब्बल 1.38 दशलक्ष हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर जवळपास 34 लाख एकर जमीन. हा आपल्या शेतीसाठी किती मोठा आधार ठरू शकतो. आणि साहजिकच एवढ्या मोठ्या जमिनीला पाणी मिळालं तर त्याचा थेट फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होणारच. यातून कृषी क्षेत्रातून तब्बल 96,600 कोटी रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न निर्माण होऊ शकतं. म्हणजे हा फक्त पाण्याचा फायदा नाही, तर थेट आर्थिक फायदा सुद्धा आहे. आणि इतकंच नाही, यात अजून एक फायदा दडलेला आहे. या सांडपाण्यातून जे नैसर्गिक पोषक तत्व मिळतात त्यांची किंमत जवळपास 5,000 कोटी रुपये आहे. म्हणजे खतांवरचा खर्चही वाचू शकतो. यालाच म्हणतात दुहेरी फायदा. हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल नाही का? एकीकडे आपली पारंपरिक शेती आणि दुसरीकडे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रतीक असलेले डेटा सेंटर्स. यांच्यात काय सारखं असू शकतं? उत्तर आहे, दोघांनाही प्रचंड प्रमाणात पाण्याची गरज असते. शेतीला सिंचनासाठी तर डेटा सेंटर्सना थंड राहण्यासाठी. दोघांची पाण्याची तहान खूप मोठी आहे. आणि हे एक नवीन आणि खूप मोठं आव्हान आपल्यासमोर उभं राहतंय. भारताची डिजिटल अर्थव्यवस्था जशी वाढतेय तशी डेटा सेंटर्सची संख्याही वाढणार आहे. यामुळे आपल्या गोड्या पाण्यावरचा ताण आणखी वाढेल. आणि इथेच प्रक्रिया केलेलं सांडपाणी एक टिकाऊ आणि उत्तम पर्याय म्हणून समोर येतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की जर याचे फायदे इतके स्पष्ट आहेत तर मग आपण हे मोठ्या प्रमाणावर का करत नाहीये? यामागची कारणं आणि अडथळे काय आहेत, चला तेही समजून घेऊया. याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. एक तर आपल्याकडे पुरेसे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पच नाहीत. जे आहेत त्यांच्यासाठी योग्य आर्थिक मॉडेल नाहीये. पाण्याच्या गुणवत्तेबद्दल समान मानकं नाहीत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनात या पाण्याबद्दल अजूनही एक प्रकारचा संकोच आहे, त्याची स्वीकृती कमी आहे. आणि ही आकडेवारी तर खरोखरच धक्कादायक आहे. विचार करा, आपल्या देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त आणि फक्त एका राज्याकडे सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी एक समर्पित धोरण आहे. जोपर्यंत धोरणात्मक पातळीवरच इच्छाशक्ती दिसत नाही, तोपर्यंत जमिनीवर बदल घडवणं खूप अवघड आहे. पण थांबा, परिस्थिती निराशाजनक वाटत असली तरी यातून बाहेर पडण्याचा एक स्पष्ट आणि कृतिशील मार्ग नक्कीच आहे. एक असा मार्ग जो आपल्याला एका चक्राकार भविष्याकडे घेऊन जाऊ शकतो. तर कळीचा मुद्दा हा आहे, आपल्याला पाण्याची वापरा आणि फेका ही सवय सोडून वापरा, प्रक्रिया करा आणि पुन्हा वापरा हे चक्र स्वीकारायला हवं. यालाच म्हणतात चक्राकार जल अर्थव्यवस्था. तर मग हे प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी ही 5 कलमी योजना एक स्पष्ट आराखडा देते. आपल्याला अधिक प्रक्रिया प्रकल्प उभारावे लागतील, प्रत्येक राज्याने स्वतःची धोरणे तयार करावी लागतील, पाण्याची गुणवत्ता तपासावी लागेल, लोकांना हे पाणी वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याबद्दल जनजागृती करावी लागेल. आणि शेवटी या स्रोतामधलं हे एक वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार सांगून जातं. भारताची दीर्घकालीन जलसुरक्षा जपायची असेल, हवामान बदलाचा सामना करायचा असेल आणि शाश्वत विकास साधायचा असेल, तर सांडपाण्याचा पुनर्वापर हा आता केवळ एक पर्याय राहिलेला नाही, तर ती एक गरज बनली आहे.